यापूर्वी आपण 3 घटकाचे गेस प्रश्न पाहिलेले आहेत. यामध्ये संख्या, संख्याज्ञान, पूर्ण संख्यावरील मूलभूत 4 क्रिया आणि तिसरा टॉपिक होता आपला अवयव व गुणित. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पुढचा टॉपिक जो असणार आहे आपला गेस प्रश्न टॉपिक नंबर 4. तर या टॉपिक नंबर 4 मध्ये जे काही महत्त्वाचे घटक आहेत तर सर्व विद्यार्थी, पालक, शिक्षक यांचं आजच्या झूम मीटिंग मध्ये मनापासून स्वागत. नवोदय प्रवेश परीक्षेमध्ये आपण मागील 3 व्हिडिओपासून जे गेस प्रश्न पाहत आहात परीक्षेत अगदी यासारखीच प्रश्न येणार आहेत. फक्त संख्यात्मक बदल झाले किंवा होतील, परंतु प्रश्न टाइप अगदी जसा सांगितला अगदी तसेच प्रश्न परीक्षेमध्ये असतील. त्यामुळे गणिताची चिंता तुम्ही सोडा, कारण गणिताला आउट ऑफ मार्क मिळणार आहेत. आणि पुढील जे काही आपले व्हिडिओ होणार आहेत या पुढच्या व्हिडिओमध्ये पण आपण इतर राहिलेले सर्व टॉपिक आपण देणारच आहोत, कव्हर करणार आहोत. त्यामुळे अगदी पुढच्या 9 दिवसामध्ये आपले हे 9 गेस टॉपिक पूर्ण होतील. तर सुरुवात करूया आपण आजचा चौथा टॉपिक. आणि आजचा चौथा टॉपिक आहे दशांश अपूर्णांक. दशांश अपूर्णांक या घटकावर किमान 1 किंवा 2 प्रश्न परीक्षेत असतील. आणि तसं तर अपूर्णांकाचे एकूण 3 टॉपिक त्यांनी सांगितलेले आहेत. त्यामध्ये पहिला टॉपिक तो दशांश अपूर्णांक, दुसरा अपूर्णांकाचं दशांश अपूर्णांकात रूपांतर आणि तिसरा अपूर्णांकावरील क्रिया ज्याच्यामध्ये बेरीज, वजाबाकी, गुणाकार असे 3 टॉपिक राहणार आहेत. म्हणजे अपूर्णांक या घटकावर परीक्षेमध्ये 4 प्रश्न असतील हे निश्चित आहे. अपूर्णांक घटकावर परीक्षेमध्ये 4 प्रश्न असतील. त्यामध्ये एक प्रश्न शाब्दिक असणार आहे, एक प्रश्न अपूर्णांकाची बेरीज वजाबाकी पदावली टाइप असेल, एक प्रश्न दशांश अपूर्णांक आणि एक दशांश टू अपूर्णांक किंवा अपूर्णांक टू दशांश असे 4 प्रश्न परीक्षेमध्ये असणार. तर आजचा जो टॉपिक आहे आपला दशांश अपूर्णांक याबद्दल आपण माहिती घेऊयात. तर दशांश अपूर्णांक हा घटक आपण शिकत असताना किंवा माहिती घेत असताना यामध्ये काय महत्त्वाच्या बाबी आहेत हे आधी समजून घेऊयात आपण. तर दशांश अपूर्णांक दशांश अपूर्णांक यालाच इंग्रजीमध्ये आपण म्हणतो डेसिमल फ्रॅक्शन. तर दशांश अपूर्णांक नेमकं कसं तयार होतो किंवा त्याची व्याख्या काय आहे. तर दशांश अपूर्णांक म्हणजे काय, ज्या अपूर्णांकाचा छेद 10 किंवा 10च्या पटीमध्ये असतो. छेद 10 किंवा 10च्या पटीमध्ये म्हणजे डिनोमिनेटर those fraction whose denominator is 10 or multiple of 10 is known as decimal fraction. म्हणजे त्याचा जो छेद असतो तो 10 असेल, 100 असेल, 1000 असेल, 10,000 असेल, म्हणजे 10 किंवा 10च्या 10 पटीत. ठीक आहे. तर या पद्धतीने आपल्याला दशांश अपूर्णांक, आता दशांश अपूर्णांकाचं साधं उदाहरण जर आपण पाहिलं, समजा 425 छेदामध्ये 100. आता 425 छेदामध्ये 100 म्हणजेच 425/100 असेल. तर हे जेव्हा आपण दशांश अपूर्णांकामध्ये कन्वर्ट करतो तेव्हा 100 मध्ये 2 शून्य आहेत. लक्षात घ्या, 100 मध्ये किती शून्य आहेत, 2 शून्य. आणि या 2 शून्याचा विचार करता आपल्या उजवीकडून 1 आणि 2 घर म्हणजे या ठिकाणी
4.25 या पद्धतीने आपण हा अपूर्णांक लिहितो. त्याचबरोबर 9528 डिवायडेड 10,000 10,000. आता 10,000 असेल तर काय होईल पहा. इथे शून्य किती आहेत तेवढे काउंट करा तुम्ही. खाली जे आहेत ना 1 2 3 आणि 4. मग 4 शून्य असतील तर जो दशांश आहे तो 4 घर सोडून म्हणजे त्या ठिकाणी 0.9528. आता इथे 4 अंक कोणते कोणते झाले 8 2 5 9. मग दशांश चिन्ह आलं आणि मग इकडे आपल्याला शून्य घ्यावं लागतं. तर या पद्धतीने आपल्याला हे अपूर्णांक पहिल्यांदा लिहिता आले पाहिजेत. कारण दशांश अपूर्णांक घटक हा अतिशय सोपा घटक असून पैकीच्या पैकी मार्क तुम्हाला मिळवून देणार आहे. यानंतर आणखी काही उदाहरणं पाहूयात आपण. आणखी उदाहरणांचा जर विचार केला आपण पहा तर 715 छेदामध्ये 10,000. आता पहा 715 छेदामध्ये 10,000 म्हणजे किती शून्य आहेत खाली मोजायचे शून्य किती आहेत पहा 1 2 3 4. आता हे 4 शून्य असतील तर 4 अंक, परंतु आपल्याला वर तर 3च अंक दिसतात. 5 आहे 1 आहे 7 आहे. मग 4 अंकानंतर दशांश शून्य द्यायचं असेल तर काय करावं लागेल आफ्टर 4 डिजिट. तर आणखी एक 0 घ्यावा लागेल, त्याच्यानंतर डेसिमल द्यावा लागेल आणि मग पुढे 0 म्हणजे हा त्याचा अपूर्णांक असेल. तर ही अगदी सिंपल थीम आहे, लक्षात घ्या. त्यानंतर समजा 9,999 छेदामध्ये 10च आहे फक्त, तर फक्त एक पॉइंट इकडून येईल म्हणजेच 999.9. संकल्पना आपण फक्त थोडी समजून घेतोय. परीक्षेत प्रश्न कसे येतील हे तुम्हाला मी सांगणारच आहे. तर या पद्धतीनं दशांश अपूर्णांकाचं लेखन केलं जातं आणि हे तुम्हाला सर्वांना येतं. ठीक आहे. तर आता थोडं परीक्षेच्या दृष्टीने विचार करूयात. आपल्याला दशांश अपूर्णांक म्हणजे काय समजला, मग परीक्षेत यावर नेमकं कसा प्रश्न असेल. तर परीक्षेत जो यावरचा जो प्रश्न असणार आहे तो प्रश्न दशांश अपूर्णांकाची बेरीज या घटकावर असेल. कदाचित वजाबाकी येऊ शकतो किंवा गुणाकार येऊ शकतो, भागाकार येऊ शकतो. चारही क्रिया आपल्याला समजून घ्यायच्यात. तर परीक्षेत पहा नेमकं प्रश्न कसा असेल. प्रश्न असेल बेरीज या घटकावरचा. तर त्यामध्ये 666.66 अधिक 6.666 अधिक 66.66 अधिक 666.6. तर या 4 संख्यांची आपल्याला बेरीज करायची आहे. या प्रकारचा प्रश्न परीक्षेत असणार आहे. आता तुम्हाला माहिती आहे किंवा काही जणांना माहिती नसेल तर पुन्हा एकदा या ठिकाणी मी रिपीट करतोय, कारण प्रत्येक गोष्ट आपण समजून घ्या. असेच प्रश्न परीक्षेत असतील. पेपर झाल्यानंतर तुम्ही मला सांगाल की सर आपण सांगितल्याप्रमाणे सगळे प्रश्न आले. तर बेरीज करत असताना आपला पहिला नियम काय आहे, तर दशांश चिन्ह हे एका ओळीमध्ये दिसलं पाहिजे, म्हणजे सरळ दशांश चिन्हाच्या खाली दशांश चिन्ह. आता पहिली संख्या किती आहे पहा 666 दशांश चिन्ह आणि 66. दुसरी संख्या लिहित असताना दशांश चिन्हाच्या खाली दशांश चिन्ह लिहा. दशांश चिन्हाच्या उजवीकडे आणि डावीकडे जेवढे अंक आहेत 6 आणि इकडे 3 अंक 1 2 आणि 3. त्यानंतर दशांश चिन्ह पुन्हा उजवीकडे 2 आणि डावीकडे 2 6 6. नंतर दशांश चिन्ह
उजवीकडे 1 आणि डावीकडे 3 6 आणि मग आता याची बेरीज करा. तर इथं नियम लक्षात ठेवा, पहिल्यांदा तर एका ओळीमध्ये 6 आलं पाहिजे. बाकी आता हे या ठिकाणी 6 येईल. 6 6 6 18ला 8 हातचे 1 6 चौक 24 आणि 1 25ला 5 दशांश चिन्ह जशाला तसं हातचे 2 पुन्हा 6 6 6 4 वेळेस आहे म्हणजे 6 चौक 24 आणि 2 26ला 6 हातचे 2 पुन्हा 6 6 6 18 आणि 2 20ला 0 हातचे 2 6 6 12 आणि 2 14 म्हणजे आपलं उत्तर असेल 1406 586 या पद्धतीनं. ठीक आहे, म्हणजे आपल्याला येतो हा प्रश्न, परंतु तुम्हाला आवर्जून आठवण करून देतो की असाच प्रश्न परीक्षेत असेल. आता इथे 6 च्या ऐवजी 5 असेल, 3 असेल, 8 असेल, मे बी व्हॉट एव्हर मे बी, परंतु या प्रकारचे प्रश्न परीक्षेमध्ये येणार. यानंतर वजाबाकीचा जर प्रश्न आला तर 2 संख्यांची वजाबाकी येईल म्हणजे याच पद्धतीने, परंतु 2 संख्यांची वजाबाकी. तर तो पण एक घटक पाहूयात आपण, वजाबाकी. तर वजाबाकीमध्ये जर आपण पाहिलं तर अगदी एखादं शाब्दिक उदाहरण देऊ शकतात. शाब्दिक उदाहरणामध्ये काय असणार, समजा एका मुलाने, म्हणजे आता इथं शाब्दिक मध्ये काय करतात, बेरीज आणि वजाबाकी दोन्ही मिक्सिंग मध्ये उदाहरण येतं खरं तर. एका मुलाने वही 10 रुपये 50 पैसे खरेदी केली. पेन 7 रुपये किंवा 7 रुपये 75 खरेदी केला. मीन्स a boy purchase a notebook for 10.50 rupees, a pen for 7.75 rupees, त्यानंतर कंपास 45.50 रुपीज. जर दुकानदारास त्याने 100 रुपये दिले असतील तर त्यास किती रुपये परत मिळतील. तर या प्रकारचा प्रश्न या दशांश अपूर्णांकामध्ये विचारला जातो. यामध्ये आता बेरीज पण आहे आणि वजाबाकी पण आहे, दोन्ही क्रिया ऍट ए टाइम. म्हणजे तसा नाही विचारला तर असा पण विचारला जाऊ शकतो. मीन्स अ बॉय परचेस नोटबुक फॉर 10.50 रुपीज, पेन 7.75 रुपीज, अ कंपास 45 रुपीज. आता इथं कधी कधी असं होतं बरं का, 2 पेन प्रति 7 रुपये 75 पैसे असं पण लिहिलं जातं. मग आपण त्यावेळेस ते आवर्जून 2 पेनचे पैसे काउंट केले पाहिजेत. गणितामध्ये गणित व्यवस्थित वाचा. आपल्याला 2 तास वेळ का दिलाय तर तुम्ही व्यवस्थित प्रश्न वाचून सोडवावा. तुम्हाला वेळ भरपूर देण्याचं कारण आणि त्याचा वापर तुम्ही चांगला करा. गडबड अजिबात करू नका, कारण आपल्याकडे पुन्हा शेवटी उगा अर्धा तास शिल्लक राहिला पेपर संपल्यानंतर, त्या अर्धा तासाला आपल्याला काय उपयोग होणार नाही. प्रत्येक प्रश्न काळजीपूर्वक वाचा. एक वही सांगितली आहे का, 2 वह्या सांगितल्यात का, कंपास किती सांगितलेत, अशा प्रत्येक बाबी तुम्हाला समजून घेता आल्या पाहिजेत, तरच तुम्ही आउट ऑफ मार्क घेऊ शकतात. आता या गणितामध्ये 10 रुपये 50 पैसे, 7 रुपये 75 पैसे आणि 45 रुपये 50 पैसे अशा वस्तूच्या किमती आहेत. तर 100 रुपये मधून किती रुपये, हाऊ मेनी रुपीज अ बॉय हॅव रिटर्न फ्रॉम शॉपकीपर, म्हणजे दुकानदाराकडून मुलाला किती रुपये परत मिळतील. तर आता एकूण रुपये किती आहेत हे आपण समजून घेऊयात. तर
10 रुपये 50 पैसे, 7 रुपये 75 पैसे आणि 45 रुपये 50 पैसे यांची बेरीज करून घ्या आधी. तर या ठिकाणी हे आलं 5, 5 आणि 5 10 आणि 1 7, 17ला 7, हातच्या 1, 7 आणि 5 12 आणि 1 13ला 3, हातच्या 1, 4 आणि 1 5 आणि 1 6. म्हणजे टोटल एकूण बिल झालं त्याचं 63 रुपये 75 पैसे. आता 100 रुपयामधून हे वजा करायचे म्हणजे 100 आणि पुढे काहीच नाही म्हणून पॉईंट देऊन 2 शून्य लिहा. पॉईंटच्या खाली पॉईंट 6375. आता ही वजाबाकी आपण करू शकतात. सुरुवातीला तर एक हातच्या इकडे घ्यावा लागेल म्हणजे इकडं राहील फक्त 99 रुपीज आणि इकडे येईल 100 पैसे होतील थोडक्यात इकडं. आता डायरेक्ट तुम्ही सोडवू शकतात. 100 पैशातनं 75 वजा केले तर इथे राहतील 25 पैसे आणि 9 मधून 3 गेले 6 राहिले, 9 मधून 6 गेले 3 राहिले म्हणजे 36 रुपये 25 रुपीज रिमेन. तर हे इतके रुपये परत मिळतील. तर लक्षात आलं असेल तुम्हाला की असा प्रश्न परीक्षेत असेल ज्यामध्ये तुम्हाला काही वस्तू विकत घ्यायचे, त्याचं बेरीज करायची आहे, राहिलेली रक्कम किती परत मिळणार आहे हे आपल्याला शोधायचंय आणि हे तुम्ही सांगू शकाल, शोधू शकाल, यामध्ये काही तुम्हाला अडचण येणार नाही. यानंतर पाहूया आपण पुढचा प्रश्न. तर नेक्स्ट क्वेश्चन आहे पुढील. दशांश अपूर्णांकामध्ये एखादा अपूर्णांक दिला जातो. खरं तर तो पुढे आपल्याला टॉपिक शिकायचा आहे सेपरेट, परंतु हे आणि ते काही वेगळं नाही, त्यामुळे दशांश अपूर्णांकाचं कन्व्हर्जन आपल्याला करता आलं पाहिजे. आपल्या माहितीच तो समजा 1/2 जर कुठं असेल तर त्याची किंमत असते 0.50. 1/4 जर असेल तर त्याची किंमत 0.25. 3/4 असेल तर त्याची किंमत येते 0.75 रुपये. तर हे खूप महत्वाचं आहे आणि लक्षातच ठेवा, हे प्रत्येक वेळेस शोधत बसू नका. 1/2 म्हणजे अर्धा, याला आपण अर्धा म्हणतो, त्यालाच इंग्रजीमध्ये आपण हाफ असं म्हणतो. हा आहे पाव म्हणजेच क्वार्टर आणि हा आहे पाऊण म्हणजेच 3/4. तर हे आपल्याला माहिती असलं पाहिजे. अर्धा, पाव आणि पाऊण, हाफ, क्वार्टर अँड 3/4. ठीक आहे. तर हे का माहिती असलं पाहिजे, तर आपल्याला जेव्हा एखादा अपूर्णांक लिहायचा असतो परीक्षेमध्ये असाही प्रश्न येतो आपणास. दशांश अपूर्णांकामध्ये लिहा 12.1/4. आता हा प्रश्न बऱ्याच वेळेस न सोडवता पण लिहिता येतो. तर तो कसा पहा. पर्याय 1 असतो 12.5, पर्याय बी 12.025, पर्याय सी 120.25 आणि पर्याय डी 12.25. आता पहा याचं जे रूपांतर असताना ते कसं होतं, तर जी 12 आहे ती तर पूर्ण संख्या आहे. 12 काय आहे, पूर्ण संख्या, म्हणजे 12ला तर 12च राहणार, यामध्ये काही बदल होणार नाही. ठीक आहे. मग 12च्या पुढे जे 1/4 आहे त्याबद्दल तुम्ही 0.25 लिहू शकतात. आता हे 12 आणि 1/4 याच्यामध्ये प्लसचं चिन्ह असतं, लक्षात घ्या. 12 आणि 1/4 मध्ये प्लसचं चिन्ह असतं. मग 12 बद्दल तर 12 पॉइंट आपण 00 लिहा आणि 1.4 बद्दल 0.25 लिहा.
ही बेरीज जर केली तर हे 12.25 असंच होणार ना. म्हणजे इतक्या सोप्या पद्धतीने आपल्याला हे सोडवता येतं. म्हणजे आपल्याला हे लक्षात ठेवायचंय की उत्तरामध्ये 12 कुठे आहे अगोदर. 12 इथे किती 122 आहे, इथे किती 120 आहे. म्हणजे हे दोन उत्तर तर कट झाली. आता राहिलं काय 12.025 आणि 12.25. मग 1/4 ची किंमत 0.025 नाही येणार, तर फक्त 0.25 येणार. म्हणून बी पण चुकला, डी बरोबर आहे. तर या पद्धतीने तुम्हाला अपूर्णांकाचं रूपांतर करता येणं गरजेचं आहे. आता आणखी थोडा मोठा प्रश्न पाहूयात यामध्ये. तर या ठिकाणी पुढचा प्रश्न असा आहे पहा. (164.1/24). आता हा प्रश्न कसा सोडवतात ते तुम्हाला मी क्लिअर सांगतो आधी. तर पहा या दोन्हीमध्ये प्लसचं चिन्ह आहे, म्हणजे हे 164 प्लस 124 असं असतं. याचा अर्थ 164 ला काहीच करू नका, 164 जसं आहे तसं ठेवा. आता राहिला प्रश्न 1/24चा. आता 1/24 ला भागाकार करत असताना 1/24 या मांडणीनं भागाकार करा किंवा 1/24 या मांडणीनं करा. तुम्हाला कोणती मांडणी सोपी वाटते त्या पद्धतीने तुम्ही सोडवू शकता. ठीक आहे. मग या ठिकाणी जर आपण ही मांडणी तुम्हाला सोपी वाटत असेल तर शून्याचा भाग बसेल, 0 येईल, इथं येईल 1. आता या ठिकाणी 0 घ्या, पुन्हा इथं दशांश चिन्ह आपण घेऊ शकतो, पुन्हा शून्याचाच भाग बसेल म्हणजे इथं 0 येईल, पुन्हा या ठिकाणी 10 आलं. आता दशांश चिन्हाच्या एकदा पुढे गेलं की मग डायरेक्ट आपण कितीही 0 घेऊ शकतो. मग इथं 0 घ्या, 24 चोक 96 येईल आणि या ठिकाणी वजाबाकीमध्ये येईल 4. त्यानंतर एक 0 घ्या, पुन्हा 24चा पाडा म्हणा, 24 1 24च येईल, पुन्हा 16 उरेल, पुन्हा एक 0 घ्या, 24 25 किंवा 24 संग 144, 6 पर्यंत भाग बसू शकतो. म्हणजे याचं उत्तर लिहिताना आपल्याला असं लिहायचं आहे 164.0416. तर हे समजून घ्या, यामध्ये काही अडचण असेल तर आत्ताच विचारा. म्हणजे काय करायचंय पहा, हे 64 जसं आहे तसंच राहणार. या 64 ला अजिबात हात लावू नका. त्याच्या पुढे जो अपूर्णांक आहे त्याला फक्त दशांश मध्ये कन्वर्ट करा. याचा आपण स्पेशल भाग पुन्हा उद्या पाहणारच आहोत. फक्त जाता जाता या ठिकाणी आपण उदाहरण घेतोय. ठीक आहे, लक्षात आलं आपल्या सर्वांच्या? ओके. यानंतर दशांश अपूर्णांकाचा गुणाकार. बेरीज पाहिली आपण, वजाबाकीचे उदाहरण पाहिले, त्याचं रूपांतर पाहिलं. तर आता गुणाकार पाहूयात. समजा एखादं गणित असं आहे 0.2 गुणिले 0.4. आता हा गुणाकार करायचा आहे. सर्वप्रथम या ठिकाणी दशांश चिन्ह नाही असं आपण समजू. दशांश चिन्ह नाही, तर या ठिकाणी 2 आणि 4चा गुणाकार तुम्ही लिहू शकतात 8. आता पहिल्या संख्येमध्ये दशांश चिन्हानंतर 1 अंक आहे आणि दुसऱ्या संख्येमध्ये पण दशांश चिन्हानंतर 1 अंक आहे. म्हणजे 1 आणि 1 2 अंक, म्हणजे उत्तरामध्ये 1 आणि 1 2 अंक सोडून दशांश चिन्ह येईल. म्हणजे या ठिकाणी एक 0 असेल,
पुन्हा दशांश चिन्ह आणि पुढे 0. या पद्धतीनं. त्यानंतर आता हेच उदाहरण पहा, थोडं बदलून घेऊया आपण. 0.2 गुणिले 4. आता एका संख्येमध्ये दशांश चिन्ह आहे, दुसरीकडे दशांश चिन्हच नाही. पण दशांश चिन्ह नाही असं समजून गुणाकार करून घ्या, तो येतो 8. आणि एक दशांश चिन्हानंतर एकच अंक आहे म्हणून या ठिकाणी 0.8. आता हेच गणित आपण आणखी वेगळ्या पद्धतीने घेऊयात. 0.02 गुणिले 0.004. आता संख्यामध्ये दशांश चिन्ह नाही असं समजून गुणाकार करून घेऊयात, म्हणजे 4 दोन्ही 8 येईल. आता हे 8 आल्यानंतर पुन्हा दशांश चिन्हानंतर इथं 2 अंक आहेत आणि इकडं 3 अंक आहेत, म्हणजे 5 अंक. आता आपल्याकडे एकच 8 आहे, मग 4 शून्य लिहून घ्या इथं. 1 2 3 4 आणि मग दशांश चिन्ह आणि मग 0. तर या पद्धतीने तुम्हाला हा प्रश्न सोडवावा लागेल. ठीक आहे. तर आणखी जर आपण काही उदाहरण पाहिले, समजा 1.2 गुणिले 0.09. आता पहा, 1.2 गुणिले 0.09 असेल तर आधी पॉइंट नाही असं समजायचं, म्हणजे एक संख्या आहे 12, एक संख्या आहे 9 आणि 12 गुणिले 9 जर केलं तर हा गुणाकार येतो 108. आणि दशांश चिन्हानंतर एक घर आणि दशांश चिन्हानंतर 2 घर, म्हणजे डेसिमल पॉइंट नंतर एक डिजिट आहे आणि इकडे 2 डिजिट, म्हणजे 3 डिजिट नंतर पॉइंट येणार आहे, म्हणजे 1 2 3 पॉइंट इथं येईल आणि हे 0. तर या पद्धतीने आपल्याला हा गुणाकार करून घ्यायचा आहे. यानंतर नेक्स्ट क्वेश्चन. पुढचा जो भाग असणार आहे आपला, यामध्ये दशांश अपूर्णांकाचा भागाकार. तर दशांश अपूर्णांकाचा भागाकार पाहत असताना उदाहरणं कशी येतात पहा. 0.25 छेदामध्ये 0.005 या पद्धतीने तर गणित असेल, किंवा 0.25 भागिले 0.005 या पद्धतीने. आता पहा, या ठिकाणी जे माहिती दिलेली आहे आपली 0.25 छेदामध्ये 0.005. जर आपण गुणाकार केला तर पहिल्यांदा हे लक्षात घ्या की छेदामध्ये जो किंवा जो काही अपूर्णांक दिलाय यामध्ये किती, म्हणजे या ठिकाणी किती डिजिट आहेत, पॉइंट नंतर 3 डिजिट आहेत. तर या अपूर्णांकाला 1000 न मल्टिपल करायचं. 1000 मल्टिपल छेदातला दशांश चिन्ह गेला पाहिजे. छेदातला दशांश चिन्ह आपला गेला पाहिजे, यासाठी प्रयत्न करा. आता वरचा जर गुणाकार केला तर दशांश चिन्ह नाही असं समजून गुणाकार करून घ्या आधी. 25 आणि 1000 म्हणजे 25,000 होईल. 2 अंक सोडून दशांश चिन्ह, म्हणजे 2 अंक सोडून दशांश चिन्ह दिलं जाईल. छेदामध्ये 5 आणि 1000चा जर गुणाकार केला तर 5000 गुणाकार येईल. आणि 3 अंकानंतर दशांश चिन्ह, म्हणजे या ठिकाणी दशांश चिन्ह येईल. आता दशांश चिन्हाच्या बाजूला इकडे सर्व शून्यच आहेत ना, म्हणजे ते शून्य लिहिले काय नाही लिहिले काय, म्हणजे थोडक्यात अंशामध्ये आलेला आहे 250 आणि छेदामध्ये आलेला आहे 5. आणि आता हा भागाकार आपण करू शकतात.
5 1 5, 5 5 25 आणि 5 0 0 म्हणून उत्तर येईल 50. तर या पद्धतीने आपल्याला हा प्रश्न सोडवता येतो. यानंतर आणखी एक उदाहरण पाहूयात आपण याच पद्धतीनं. तर पहा नेक्स्ट क्वेश्चन. 0.09 भागिले 0.3. आता हा भागाकार करायचा आहे. तर काय करावं लागेल? 0.009 छेदामध्ये 0.3. आता छेदामध्ये फक्त एकच पॉइंट आहे, लक्षात घ्या, एकच पॉइंट आहे, म्हणून या ठिकाणी मग 10 ने गुणावं लागेल आणि इथं पण 10 ने गुणावं लागेल. तर छेदामध्ये काय होईल? मग एक पॉइंट निघून जाईल म्हणजे 3 राहील आणि वर 10 ने गुणल्यामुळे 0.09 येईल. आता छेदामध्ये जर पॉइंट नसेल तर आपण डायरेक्ट भागाला काही अडचण नाही, म्हणजे 3 1 3, इथं शून्याचा भाग 0, शून्याचा भाग 0 आणि 3 3 9 म्हणजे 0.03 असं हे याचं उत्तर मिळेल. ठीक आहे. तर या पद्धतीने जर तुम्ही प्रश्न सोडवला तर अपूर्णांकाचा कोणताही प्रश्न तुम्हाला अडचण येणार नाही. तर हा फक्त डेसिमल फ्रॅक्शन हा घटक आपण पाहिलेला आहे आणि आज जे उदाहरणं घेतलेत अगदी तशीच उदाहरणं परीक्षेमध्ये येऊ शकतात. तर यानंतर उद्याच्या भागामध्ये आपण पुढचा जो काही घटक आहे त्यावरील गेस प्रश्न घेऊयात आणि आजचा भाग या ठिकाणी थांबवूयात.